बीडमधील प्रकरणावरून धर्मसत्तेची मदत घेणं धनंजय मुंडे यांच्या अंगाशी येणार का? मंत्री धनंजय मुंडेंविरोधात वातावरण पुन्हा तापणार का असे प्रश्न उपस्थित होतात। कारण देशमुख कुटुंबियांनी भेट घेतल्यानंतर भगवानगडचे महंत नामदेव शास्त्रींनी आपली भूमिका बदलली आहे। दुसरीकडे सामाजिक कार्यकर्ते अंजली दमानी यांनी धनंजय मुंडेंविरोधात आता पत्रकार परिषद घेऊन पुरावे सादर करण्याचं जाहीर केलंय। बघूयात या संदर्भातला खास रिपोर्ट। भगवानगडाचे महंत नामदेव शास्त्रींची बदललेली भूमिका मंत्री धनंजय मुंडेंना अडचणीची ठरणार का असा प्रश्न उपस्थित होतोय। कारण धनंजय देशमुख आणि वैभवी देशमुख यांनी रविवारी महंत नामदेव शास्त्री यांची भगवानगडावर भेट घेतली। यावेळी त्यांनी नामदेव शास्त्री यांना सर्व पुरावे दाखवले। तसेच संतोष देशमुख यांची हत्या का झाली, त्यामागे कोण होतं याचा लेखाजोखाच त्यांच्या समोर मांडला। त्यानंतर नामदेव शास्त्री यांनी भगवानगड हा देशमुख कुटुंबियांच्या पाठीशी असल्याचं स्पष्ट केलं। संतोष देशमुखच्या आणि धनंजयच्या पाठीमागे आहेत। तर मी घरीच ते ऐकलं की त्यांची फक्त अस्थिमध्ये 3 हाडं निघतायत। तर म्हणजे आमची आज मानसिकता काय असेल, ते ज्यांचे फोटो आहेत ते आम्ही आज सुद्धा बघू म्हणजे ते आम्हाला बघू वाटत नाहीये। त्याचं इतकं दुःख आहे। फक्त म्हणजे मला एवढं वाटतं की जे तुम्ही आमचे जे विचार होते किंवा माझ्या वडिलांची हत्या कशी झाली त्याच्या मागचं कारण काय, ती घटना कशी, जशी मगाशी तुम्हाला चाचूने सांगितली, तेवढंच तुम्ही आमचं म्हणजे एकदा ऐकून घेतलं पाहिजे होतं आणि नंतर तुमचं जे वक्तव्य ते करायचं। काहीही भगवानगडाला मानणारं कुटुंब आहे। यापूर्वी ते भगवानगडावर येत होते, त्यांचे अनेक वेळाचे फोटो त्यांनी मला दाखवले आणि जे आरोपी आहेत त्यांची पार्श्वभूमी असणारे पुरावे त्यांनी या ठिकाणी दिलेले आहेत। ते अजूनही ते सांगतायत। पण याच्यामध्ये धनंजय यांचं म्हणणं असं आहे की याला जातीवाद न देता जे कोणी आरोपीची बाजू घेणारे ते खरे जातीवादी आहेत। आम्ही अजून काही बोलायचं असेल तर अजून 2 शब्द ते बोलतील। भगवानगड हा कायमस्वरूपी देशमुख संतोष देशमुखच्या आणि धनंजयच्या पाठीमागे आहेत आणि सदैव राहील। एकीकडे महंत नामदेव शास्त्रींनी देशमुख कुटुंबियांच्या पाठीशी राहण्याचा निर्णय घेतलाय, तर दुसरीकडे सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानी यांनी धनंजय मुंडेंविरोधात मोर्चा उघडलाय। 4 फेब्रुवारीला पत्रकार परिषदेच्या माध्यमातून दमानिया पुरावे सादर करणार आहेत। त्यामुळे धनंजय मुंडेंच्या मंत्रिपदाचा राजीनामा मिळेल अशी अपेक्षा अंजली दमानी यांनी बोलून दाखवली आहे। तर धनंजय मुंडेंकडून अंजली दमानिया यांची सेटलमेंट झाली नसेल असा गंभीर आरोप नवनाथ वाघमारेंनी केलाय। उद्या जी प्रेस कॉन्फरन्स मी घेणार आहे त्यानंतर मला असं वाटतंय की जर राजीनामा झाला नाही तर परवाच्या दिवशी मी गडावर जाऊन भगवानगडावर जाऊन नामदेव शास्त्रींना देखील हे पुरावे देणार आहे आणि त्यांच्याकडे 2 मागण्या करणार। पहिली मागणी की तुम्ही धनंजय मुंडेला यांना जो पाठिंबा दिलाय तो तुम्ही मागे घ्यावा। गडावर मी पुरावे देतेय, सगळे क्लिअर कट पुरावे आहेत। आता इथून म्हणजे भगवानगडावरनं त्यांचा राजीनाम्याची मागणी व्हावी। त्याप्रमाणे नामदेव शास्त्री बोलले त्याप्रमाणे आम्ही सुद्धा धनंजय मुंडेंच्या बाबतीत तेच बोलत आहोत की धनंजय मुंडेवर आरोप होतात। पुरावे असतील तर तुम्ही मुख्यमंत्र्याकडे द्या, दोन्ही उपमुख्यमंत्र्याकडे द्या आणि ते जर तुम्हाला रिस्पॉन्स देत नसली तर न्यायालय आहे ना सर्वांसाठी, CBI आहे तुमच्यासाठी, गृह विभाग आहे, त्यांच्याकडे तुम्ही देऊ शकता। राजीनाम्यासाठी दबाव असताना धनंजय मुंडे यांनी भगवानगडाचे महंत नामदेव शास्त्री महाराज यांची भेट घेतली होती। त्यानंतर मुंडेंची पाठराखण करताना नामदेव शास्त्रींनी हत्या प्रकरणातील आरोपींच्या मानसिकतेबाबत वादग्रस्त भाष्य केलं। त्यांच्या या विधानानंतर वारकरी संप्रदायातील संत महंतांनी नाराजी व्यक्त केली होती। मात्र आता नामदेव शास्त्रींनी देशमुख कुटुंबाच्या पाठीशी असल्याचं म्हटलंय, त्यामुळे त्यांच्या या भूमिकेचं वारकरी संप्रदायाकडून स्वागत केलं जातंय। भगवानगड हा कायमस्वरूपी धनंजय देशमुख त्यांच्या भेटीला गेले आणि त्यांनी ठाम सांगितलं की बाबा मी जसं एखाद्या नेत्याचं त्या काळामध्ये समर्थन केलं असेल, परंतु आज हा पीडित कुटुंबाच्या मी मागं आहे आणि ह्या पीडित कुटुंबाला जोपर्यंत म्हणजे धनंजय देशमुख यांचं आमच्या संतोष अण्णाचं जे काही दुर्दैवी त्या ठिकाणी हत्या झाली, त्या हत्येला जोपर्यंत आरोपीला त्या ठिकाणी सजा होत नाही किंवा त्या कुटुंबाला न्याय मिळत नाही तोपर्यंत भगवान भक्तिगड त्यांच्या पाठीशी उभं राहील हे त्यांनी ज्यावेळेस ठाम सांगितलं त्यावेळेस सगळ्या महाराष्ट्रातून वारकरी संप्रदायाचं म्हणजे एक मन फुललं की एक संतांचे विचार कसे असावेत, सगळ्यांसाठी न्याय देणारे असावेत आणि एवढ्या उंचीच्या माणसानं, एवढ्या महंत माणसानं त्या ठिकाणी ही भूमिका घेतली स्वागतप्रिय आहे, आमच्या वारकऱ्यांसाठी समाधानकारक आहे। खऱ्या अर्थानं गडाचं मठाचं पावित्र्य राखलं पाहिजे
आणि मठाधिपती महंतांनी सुद्धा बोलताना त्यांच्याकडे समाज खूप आदराने पाहतोय. त्यांच्या शब्दाला समाजामध्ये खूप किंमत येते, वंदनीय आहेत. म्हणून त्यांनी सुद्धा प्रत्येक विषय बोलत असताना समाजामध्ये तेढ न निर्माण होता समाज एकुप्यानं कसा राहील असं त्या ठिकाणी महंतांनी वागलं पाहिजे आणि हे आम्हाला अपेक्षित आहे. म्हणून खऱ्या अर्थानं वारकरी संप्रदायातील प्रत्येक या ठिकाणी वारकरी मंडळी संतोष देशमुख यांच्या कुटुंबाच्या पाठीशी प्रामाणिकपणे ठामपणे उभा आहे. कोणत्याही साधू संतांनी गुन्हेगाराला अजिबात पाठीशी घालता कामा नये. महंतांनी असेल, संत असतील, त्यांनी त्यांच्या मर्यादा आणि सरकारला उलट त्यांनी ही चौकशी जे काही आरोप आहेत त्या संदर्भात निपक्षी चौकशी व्हावी आणि जो कोणी आरोपी असेल त्याच्यावर कारवाई व्हावी अशी मागणी करणं म्हणजे संतांचं श्रेष्ठत्व दिसलं असतं. भगवानगडाचे महंत नामदेव शास्त्रींची बदललेली भूमिका मंत्री धनंजय मुंडेंना अडचणीची ठरण्याची शक्यता आहे. त्यातच आता अंजली दमानिया या शुक्रवारी नामदेव शास्त्रींना भेटणार असून मुंडेंविरोधात पुरावे सादर करणार आहेत. त्यामुळं बीडच्या संतोष देशमुख हत्या प्रकरणावरून धर्मसत्तेची मदत घेणं धनंजय मुंडे यांच्या अंगाशी येणार का? मंत्री धनंजय मुंडेंविरोधात वातावरण पुन्हा तापणार का? याकडे राज्याचं लक्ष लागलंय. पंकज दळवीसह सचिन जिरे, पुढारी न्यूज.